नमस्कार, लोकशक्ती टी1 या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा विषय आहे माझी लाडकी बहीण योजना। ही योजना जी महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे त्याविषयी मी सविस्तर अशी माहिती आपणास देणार आहे। विशेष म्हणजे ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्या काही महिला आहे त्या सर्व महिलांच्या अकाउंटवर म्हणजे त्यामध्ये अटी आहेच, तर त्या सर्व महिलांच्या अकाउंटवर 21 ते 60 वयातील सर्व महिलांच्या अकाउंटवर दर महिन्याला 1,500 रुपये जमा होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना का राबवलेली आहे ते पहिले पाहू, नंतर त्या अटी पाहू आणि त्या महाराष्ट्र सरकारने ही योजना का राबवली आहे त्याबद्दल मी तुम्हाला कारण सांगतो। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला व त्यावर अवलंबून असलेल्या मुलांची आरोग्य आणि पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण योजना राबवली आहे। त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना। ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर प्रत्येक महिलेच्या खात्यावर 1,500 रुपये दर महिन्याला जमा होणार आहे। यासाठी अटी कोणकोणत्या आहेत राज्य सरकारच्या? पहिलं म्हणजे ती महिला 21 ते 60 वयातील असावी। दुसरं म्हणजे त्या महिलेचे डोमिसाइल सर्टिफिकेट असावं, म्हणजेच महाराष्ट्रातील रहिवासी असलेलं सर्टिफिकेट असावं। जन्माचा दाखला पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेच्या उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा जास्त नसला पाहिजे आणि ती महिला ही आयकर दाते नसावी, ITR तिचा नसावा त्या महिलेचा। त्याशिवाय ती महिला ही अल्पभूधारक म्हणजे 5 एकरच्या आतील असावी, अशा सरकारने अटी टाकलेल्या आहे। त्यानंतर ह्या योजनेचा लाभ कोणाला भेटू शकतो? 21 ते 60 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, निराधार या सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटू शकतो। आता ह्या योजनेचा अर्ज तुम्ही कसा कराल? या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता। ह्या योजनेची जी मुदत आहे ती 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत राहणार आहे। आपण हा अर्ज ज्या ठिकाणी माहिती सेवा केंद्र आहे जिथे उत्पन्नाच्या जातीचे दाखले मिळतात अशा ठिकाणी आपली सर्व कागदपत्र घेऊन जाऊ शकता आणि तिथं हा अर्ज तुम्ही करू शकता। आणि यातून तुम्हाला दर महिन्याला तुमच्या अकाउंट म्हणजे तुमचं अकाउंट हे नॅशनलाइज बँकेत पाहिजे, स्टेट बँक, ॲक्सिस बँक, SBI बँक, कॅनरा बँक, ज्या बँका नॅशनलाइज आहेत त्या बँकेत तुमचं अकाउंट आहे, अकाउंट असलं पाहिजे। आणि त्याद्वारे महाराष्ट्र सरकारने जी योजना राबवली आहे लाडकी बहीण योजना, या योजनेद्वारे आपल्या अकाउंटवर दर महिन्याला 1,500 रुपये जमा होणार आहे। राज्य सरकारने ही जी योजना राबवली आहे माझी लाडकी बहीण योजना, या योजनेद्वारे प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर दर महिन्याला 1,500 रुपये जमा होणार आहे, 1,500 रुपये। आणि यातून ती महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल। ज्या महिला आर्थिक दुर्बल आहेत त्या महिलांना त्याचा लाभ होईल। माझं राज्य सरकारला एक विनंती आहे की ह्या योजनेअंतर्गत जसं तुम्ही महिलांना आर्थिक सक्षम करता त्याच रीतीने प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर किंवा प्रत्येक महिला या सक्षम होण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार मिळावा, त्या आत्मनिर्भर कमीत कमी 2 लाख ते 5 लाखापर्यंत जर कर्ज दिलं तर महाराष्ट्रातील अनेक महिला आहे की ज्या काहीतरी व्यवसाय करू शकतात, छोटे छोटे व्यवसाय उभारू शकतात आणि त्या व्यवसायातून त्या महिला सक्षम होऊ शकतात। जर ह्या देशाची ह्या राज्याची महिला सक्षम असेल तर हा देश उन्नतीच्या मार्गावर असतो आणि हा देश प्रगत म्हणून पाहिला जातो। सरासरी जर पाहिलं असेल तर महिलांना होणारे अत्याचार महिला ह्या दुर्बल म्हणून महिलांना पाहिलं जातं, महिला ह्या चौकटीच्या आतल्याच असं संबोधलं जातं। परंतु तसं न करता आता काळ बदललेला आहे। आताचं जे यंत्रयुग आलेलं आहे, विज्ञान युग आलेलं आहे, या विज्ञान युगामध्ये महिलांना जर सक्षम करायचं असेल, अनेक महिला शिकल्यात, उच्च शिक्षित झाल्यात, पण त्याचबरोबर ज्या महिला आर्थिक दुर्बल राहिल्यात, ज्यांना कुठल्याही रोजगाराची संधी नाही, ज्या गावगाड्यामध्ये राहतात, ज्या ग्रामीण भागात राहतात, ज्यांचा औद्योगिकरणाशी MIDC कुठलाही संबंध नाही किंवा त्या भागात त्या जाऊ शकत नाही, अशा महिलांना जर सक्षम करायचं असेल तर स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही। आणि हा स्वयंरोजगार कसा उभारायचा असेल तर राज्य सरकारने दर प्रत्येक महिलेला ज्याप्रमाणे आता तुम्ही प्रत्येक महिलेला 1,500 रुपये चालू केला आहे, 2 लाख रुपये जर कर्ज दिले तर ती महिला नक्कीच सक्षम होईल आणि ती तिचा उदरनिर्वाह बरोबर तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या रीतीने जोपासू शकते, चांगल्या रीतीने ती कुटुंबाला सांभाळू शकते आणि त्यातून त्या महिलेची आर्थिक उन्नती होऊ शकते, त्या कुटुंबाची आर्थिक उन्नती होऊ शकते।
आणि ती महिला गरीब न राहता श्रीमंत होईल आणि ती महिला ही देशातील प्रगत महिला म्हणून पाहिली जाईल मानतो। आणि सरकारला खरंच मनपूर्वक असं मी धन्यवाद पण देतो की ज्यांनी ही स्कीम आयोजित करून महिलांना त्यांनी आत्मनिर्भर आणि महिला ह्या सक्षम कशा करतील या दृष्टिकोनातून या चष्म्यातून सरकारने पाहिलेलं आहे। खरंच महिलांच्या आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे। महिलांना रोजगार नाही, महिलांना कंपन्यांमध्ये कमी वेतनावर काम दिलं जातं, अनेक महिला ह्या बेरोजगार आहेत, त्यांना काम नसल्यामुळे ते शेतामध्ये काम करतात आणि 100, 150, 200 रुपये रोजंदारीतून ते उन्हातानात काम करतात। तर अशा अनेक महिला आहे की ज्यांना खरंच रोजगाराची गरज आहे। सरकारने जसं माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्याचप्रमाणे सरकारने अशा अनेक महिला आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, जे 12वी पास आहे, 10वी पास आहे, या महिलांना उद्योजक होण्यासाठी रोजगार कसा निर्माण होईल यासाठी अनेक महिला बचत गट आहे। त्या अंतर्गत माझ्या मताने सरकारने 2 ते 5 लाखापर्यंत कर्ज द्यावं। त्या कर्जातून अनेक महिला छोट्या छोट्या उद्योग व्यवसाय सुरू करतील आणि त्यातून राज्याची नव्हे तर देशाची पण एक प्रकारे प्रगती होईल। माझं यातून एवढंच सांगणं आहे की माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकारने जी काही स्कीम राबवली आहे ती प्रत्येक महिलांच्या घरोघरी पोहोचावी एवढीच माझी सरकारला विनंती आहे। धन्यवाद।